शांत रस्ते आणि अचानक शहरात घडतं काहीतरी. फोन वाजतो, एक आदेश जातो. पण प्रश्न असा आहे, हा आदेश देतो कोण? हा प्रवास सुरू होतो सगळ्यात खालच्या पदापासून. पोलीस कॉन्स्टेबल. तो उभा असतो रस्त्यावर, लोकांच्या मध्ये. पहिला पोहोचतो आणि शेवटचा निघून जातो. कायदा लोकांपर्यंत पोहोचतो तो त्याच्यामुळे. अनुभव वाढतो, जबाबदारी वाढते. तो बनतो हेड कॉन्स्टेबल. ड्युटीची आखणी, नोंदींची जबाबदारी आणि स्टेशनची शिस्त. तो कॅमेऱ्यात दिसत नाही, पण पोलीस स्टेशन त्याच्यावर चालतं. आणि मग येतो तो अधिकारी ज्याच्या सहीने केस सुरू होते. ASI किंवा PSI. FIR नोंदवणं, घटनास्थळी पोहोचणं, तपास आणि आरोपींची चौकशी. इथे कायदा फक्त पुस्तकात राहत नाही, तो उतरतो प्रत्यक्ष जमिनीवर. पण तपासाला दिशा देणारा कोणीतरी हवा. तो असतो API. तो फक्त तपास करत नाही, तो तपासावर नियंत्रण ठेवतो. मैदान आणि निर्णय यांच्यामधली कडी. आणि मग येतो स्टेशनचा कणा, पोलीस इन्स्पेक्टर. तपासाची जबाबदारी, कायद्याची अंमलबजावणी आणि दबाव, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय. इथे एक चुकीचा निर्णय संपूर्ण शहर हादरवू शकतो. पोलीस स्टेशनच्या पलीकडे जबाबदारी वाढते. DYSP किंवा ACP. अनेक स्टेशन, अनेक अधिकारी आणि एक नियंत्रण. इथे चुका परवडत नाहीत. आता कायदा जिल्ह्याच्या हद्दीत शिरतो. SP किंवा DCP. मोठ्या कारवाया, रणनीती आणि शहराची सुरक्षा. इथे आदेश फक्त शब्द नसतात, ते योजना असतात. आणि मग येतो राज्यस्तर. DIG, IG. मोठे निर्णय, संवेदनशील परिस्थिती आणि संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण. इथे शांत डोकं सगळ्यात मोठं शस्त्र असतं. आणि सगळ्यात वर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, DGP. राज्याचा पोलीस प्रमुख. संपूर्ण पोलीस यंत्रणेची जबाबदारी एका व्यक्तीवर. इथे दिलेला आदेश लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतो. कॉन्स्टेबल काम करतो, हेड कॉन्स्टेबल सांभाळतो, PSI तपास करतो, PI निर्णय घेतो आणि DGP दिशा ठरवतो. कारण भारतात वर्दीपेक्षा मोठा कायदा आहे.